यावल कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात व्यापाऱ्यांचा बेमुदत संप, गुन्हा मागे घेण्यासह मार्केट पावती कमी करण्याची मागणी। यावल तालुक्यातील सर्व लायसनधारक व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यावल विरोधात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे। पाडळसा येथील लायसनधारक व्यापारी ज्ञानेश्वर बाळू तेली व कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथील कर्मचारी दिगंबर चौधरी यांच्यात दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:30 वाजता झालेल्या वादातून व्यापारी ज्ञानेश्वर तेली, त्यांचे वडील व चालक यांच्यावर यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, तसेच रद्द करण्यात आलेले व्यापारी ज्ञानेश्वर तेली यांचे लायसन्स पुन्हा कार्यान्वित करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येते आहे। यावल कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आकारण्यात येणारी मार्केट पावती ही जास्त असून आजूबाजूच्या रावेर व चोपडा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तुलनेत यावल बाजार समितीची पावती अधिक असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे रावेर व चोपडा बाजार समितीप्रमाणेच यावल बाजार समितीनेही मार्केट पावती कमी आकारावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। वरील सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून यावल तालुक्यातील सर्व व्यापारी शेतमाल खरेदी करणार नाहीत। हा बेमुदत संप सुरू राहणार असून त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांस कृषी उत्पन्न बाजार समिती यावल हीच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे। या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी DDR साहेब जळगाव, माननीय आमदार रावेर यावल मतदारसंघ, प्रांत अधिकारी फैजपूर AR साहेब यावल, यावल पोलीस स्टेशन, फैजपूर पोलीस स्टेशन तसेच वर्तमानपत्रांना रवाना करण्यात आले आहेत। DSP न्यूज लाईव्ह फैजपूर शहर प्रतिनिधी सागर तायडे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।